हॅलो. हॅलो. बांगर साहेब नमस्कार. मी ऋषिकेश बोलतोय लेट्सअप मराठीमधून. नमस्कार, बोला. सकाळपासून जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्याबाबत थोडं मला बोलायचं होतं तुमच्याशी. जी, जी. नेमकं काय आहे हे ऑडिओ क्लिपचं प्रकरण? त्यात तुमच्याशी हा संवाद झालेला आहे. आता हा जो ऑडिओ क्लिपचा जो विषय आहे, हा. मी सोशल माध्यमावरती आणि मीडियामध्ये पाहिला तो. हो. त्याच्यामध्ये काही माध्यमामध्ये माझा फोटो टाकून तो माझा आवाज असल्याबाबतच बातम्या आल्याने हो. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हो. हो. आता याच्यामध्ये ज्या कुंडलिक खांडेंसोबत माझा संवाद झाला अशा प्रकारचा दावा केला आहे. ते कुंडलिक हो. खांडे आणि माझं राजकीय वैर संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे. बर. ज्या व्यक्तीमुळे मला शिवसेना पक्ष सोडावा लागला, हम्म. ज्या व्यक्तीनं शिवसेनेमध्ये मला प्रचंड त्रास दिला, बर. त्या व्यक्तीसोबत मी अशा गप्पा मारण्याची शक्यता ही बीड बर. जिल्ह्यामध्ये कुणालाही वाटत नाहीये. म्हणजे जे लोक बर. आम्हाला दोघांनाही ओळखतात, कारण मागील बर. जवळपास 10 वर्षापासून आम्ही एकमेकाचं तोंडही पाहत नाही. हम्म. जाणीवपूर्वक त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज असल्याचा जो भास निर्माण केलाय, बर. तो भास निर्माण करून काहीतरी षडयंत्र रचून समाजामध्ये एक चुकीचा मेसेज देणे आणि समाजातल्या लोकांच्या भावना भडकवणे असा कुणाचा तरी तो कट असावा असं मला वाटतं. बर. बर. मग तुमचा आवाज आहे की नाही हा? नाही, नाही, माझा तो आवाज नाहीये आणि माझा अशा प्रकारचा त्या व्यक्तीसोबत कधीही संवाद झालेला नाही. कधीही आमचं बोलणं झालेलं नाही. बर. हां. आणि त्याच्यामुळं नेम हा माझा आवाज असण्याचं काही कारण नाही. नेमकं तुमचं आणि त्यांचं कशावरून वैर आहे? म्हणजे 10 वर्षापासून एकमेकांचं तोंडही आम्ही बघितलेलं नाही आम्ही म्हणताय. दोघंही आम्ही दोघंही शिवसेनेमध्ये सोबत काम करत होतो. त्यावेळेस आमचं काही बर. राजकीय मतभेद झाले. त्यानंतर मी शिवसेना सोडली, शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि आमचे राजकीय मतभेद तेव्हापासून आहेत. बर. म्हणजे तुम्ही त्यांच्यामुळे शिवसेना सोडली. हो, त्यांच्यामुळे सोडावी लागली मला. बर. मग 10 वर्षापासून तुमचा आणि त्यांचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाहीये. माझा आणि त्यांचा कुठलाही राजकीय कॉन्टॅक्ट नाही किंवा सामाजिक कॉन्टॅक्ट नाही. आम्ही कधीही अशा प्रकारचा संवाद आमच्या दोघांमध्ये झालेला नाही. बर. मग ते जो दावा करतायत की पंकजा मुंडेंना मी पहिल्यांदा धोका दिला वगैरे, तर खरंच असं काही केलं असेल का त्यांनी? काय वाटतं आता हे तुम्हाला? मी त्या व्यक्तीबद्दल मी काही बोलू शकत नाही, ज्या व्यक्तीचा आणि माझा मुळात कधी संवादच नाही किंवा त्या व्यक्तीबद्दल मला आता हम्म. काही माहिती नाही. हा, एखाद्या व्यक्ती माझ्या संपर्कात असेल तर मी त्याच्याबद्दल बोलू शकतो. पण त्या व्यक्तीबद्दल मी त्याच्या दाव्याबद्दल काय बोलणार आता? बर. मग तुम्ही आता बीड जिल्ह्याचं राजकारण सगळं जवळून बघताय. हा जो वाद आहे, या वादाशी तुमचं पण नाव जोडलं गेलेलं आहे आता. हो. नेमकं हे पंकजा मुंडेंना पराभूत करण्यात शिवसेनेने कुठेतरी दगाफटका केलाय असं वाटतं तुम्हाला? म्हणजे ते ते जो दावा करतायत ते नाही म्हणत मी, पण एक ओव्हरऑल विचारतोय मी. नाही, आता हे बीड जिल्ह्याची जी निवडणूक झाली आहे, ती निवडणूक मुळात एक वेगळ्या उंचीची निवडणूक यावेळेस झाली आहे. आणि हा हम्म. महायुतीच्या अंतर्गत विषय त्यांनी तो शोध घेतला पाहिजे. आम्ही त्या विषयावरती भाष्य कसं करणार? बर. मग खरंच तुम्हाला बजरंग सोनवणेंना खरंच शिवसेनेची मदत झाली का तिथे? काय नेमकं काय झालं? नाही, आम्हाला जनतेची मदत झाली. ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतली होती. जनता ही बर. निवडणूक लढत होती आणि अतिशय कमी नेतेबळ असताना आम्ही ही निवडणूक या बीड जिल्ह्यामध्ये जिंकलोय. त्यामुळे कुणाची मदत हम्म. झाली याच्यापेक्षा या जिल्ह्यातल्या सामान्य मतदाराची निवडणूक झाली. प्रत्येक समाज घटकाने आम्हाला मदत केली आहे आणि त्यामुळे आम्ही निवडणूक जिंकलोय. हम्म. शिवसेनेची मदत झाली नाही झाली ह्याच्यापेक्षा नाही, जनतेची मदत झाली असं म्हणताय आम्ही तुम्ही. जनतेच्या पाठिंब्याने निवडून आलेली माणसं आहेत. आम्ही कुठल्याही हम्म. पक्षाच्या पाठिंब्यावर नाही. जे महाविकास आघाडीचे आमचे पक्ष आहेत, आदरणीय उद्धव साहेबांची शिवसेना असेल, आमची हम्म. आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्याच्यामध्ये इतर ज्या काही आमचे सहकारी पक्ष आहेत, या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आणि लोकांच्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलोय. बर. मग हे नेमकं कोणी केलं असेल हे? यात तुमचं पण नाव जोडलं गेलेलं आहे. नेमकं काय वाटतं याचं राजकारण काय असेल? मग तुमचं नाव का जोडलं गेलं या सगळ्याशी? आता गेल्या 5 वर्षापासून माझं राजकीय जीवन हे अत्यंत चढ-उताराचं राहिलेलं आहे. मी एक सामान्य ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे आणि हो. या बीड हो. जिल्ह्यामध्ये मी माझं अस्तित्व निर्माण करतोय. हो. त्याच्यामध्ये माझ्यावरती अनेक खोटे-नाटे आरोप झाले. मला बर. जेलवारी घडवली. जेलही हम्म. भोगलं मी. आणि मग बर. त्या षडयंत्र जे होतं, की एक सामान्य ऊसतोड कामगाराचं पोरगं मोठं झालं नाही पाहिजे. त्याला हम्म. बीड जिल्ह्यामध्ये काही करण्याची संधी नकोय. याच्यासाठी अनेक षडयंत्र रचले. त्यातील एका षडयंत्राचा हा भाग असू शकतो. बर. मग तुमच्या या वादावर बजरंग सोनवणे असतील किंवा इतर कोण तुमचे नेते असतील त्यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही, माझं माझ्या नेत्यांशी बोलणं झालंय. माझे नेते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. जर बर. केलं असेल तर मी छाती ठोकपणे सांगतो, की हो, मी हे केलंय.
जी गोष्ट बर मी केलीच नाही त्या गोष्टीची मी ना जबाबदारी घेणार आहे ना त्या गोष्टीला मी घाबरणार आहे. मी उद्या माननीय एसपी साहेबांना तक्रार करणार आहे की याच्यामधले जे कोणी करते करविते आहेत ते समाजासमोर आले हम्म. पाहिजेत आणि समाज घटकांना समाजातील बांधवांनाही मी विनंती करतोय की हा एक षडयंत्राचा भाग आहे. आपण कुणीही त्याला बळी पडू नये आणि बर. बळी न पडता एक सामंजस्याची भूमिका बीड जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या समाज बांधवांनी घेतली पाहिजे. ओके ओके ओके. आता आज सुरेश धस यांनी पण म्हटलं की अजितदादा आमच्या आम्हाला ओझं होत आहेत, अजितदादांनी वेगळं लढावं वगैरे. नेमकं बीड जिल्ह्यातलं राजकारण कसं आहे हे दोन्ही राष्ट्रवादी मधलं आता सध्या? नाही, बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा हा मुळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा बीड जिल्हा आहे. हम्म. आता यांच्यामध्ये काय झालंय की एक जागा आणि 5 गडी. हो. मग हे आपापसातली जी स्पर्धा आहे यांची की बाबा तू आमदार होणार की मी आमदार होणार, तुला मिळणार की मला मिळणार, हे आपापसातले हेवे दावे आहेत महायुतीचे. ते त्यांनी हम्म. आपापसामध्ये थांबवले पाहिजेत. 4 भिंतीच्या आतमध्ये ही चर्चा होऊ शकते. सुरेश अण्णा धसांनी जे काही अजितदादाच्या बाबतीमध्ये बोललंय, हे हम्म. 4 भिंतीच्या आतला त्यांचा विषय. ते चव्हाट्यावर बोलत असतील तर जनता ती पाहते. बर. ओके ओके. थोडक्यात तुमचा ह्या वादाशी काहीही संबंध नाहीये. नाही, माझा ह्या वादाशी कुठलाही संबंध नाही. माझं नाव जोडलं गेलंय आणि जे नाव जोडलं गेलंय त्या नावाच्या संदर्भानं मी स्वतः तक्रार करणार आहे. आणि याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. एखाद्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. एखाद्याचं राजकीय हम्म. आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हे कुणीतरी खोडसाळपणाने केलंय. अनेक खोटे व्हिडिओ, खोटे ऑडिओ मधल्या काळामध्ये या निवडणुकीच्या काळात वापरले गेलेत. त्याचा गैरवापर झालेला आहे. ओके. धन्यवाद शिवराज दादा, तुम्ही लेट माझ्याशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद सर, धन्यवाद. येस.